नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपला समोर धडा आलेला आहे व्याकरणचा, त्याचं नाव काय आहे? सर्वनाम। काय आहे? सर्वनाम। आणि याचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया सर्वनाम मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघूया। बघा, पहिला आपण पाहणार आहे की सर्वनाम आहेत का। सर्वनाम हा जे व्याकरण आहे आपल्या समोर ते आहेत का, तर यांची परिभाषा आपण पाहणार आहे। तर चला बघूया। बघा, संज्ञा के स्थान पर प्रयुक्त होने वाले पद सर्वनाम कहलाते हैं। संज्ञा या स्थानावर प्रयुक्त होणारे वाला शब्द जे आहे किंवा पद जे आहे त्यांना आपण सर्वनाम असं म्हणतात। यांची एक अजून परिभाषा आहे की संज्ञा याबद्दल जे संज्ञाचा नावाचा जे उपयोग करत होते आपण, त्याबद्दल त्या नावाचा उपयोग नाही करता जे शब्द त्यांचा उपयोग करून जात आहे त्यांना आपण सर्वनाम असंही म्हणतो। कळलं की नाही? हो, जसं वह, हम, तुम, तू, वे, उसे, कौन, यह, कोई आदि। तर याप्रमाणे हा जे जसे त्यांचं उदाहरण दिलेले आहे, तर याप्रमाणे असे या नावाचं किंवा हा जे शब्द दिलेला आहे त्यांचा प्रयोग आपण सर्वनाम मध्ये करणार आहे। कळलं? हो। तर यांचा आपण भेद पाहणार आहे की सर्वनाम यांचा किती भेद आपण पाहणार आहे। तर सर्वनाम के भेद, तर पहिला आहे याचा क पुरुषवाचक सर्वनाम। काय आहे? पुरुषवाचक सर्वनाम। ख निश्चयवाचक सर्वनाम। ख काय आहे? निश्चयवाचक सर्वनाम। ग अनिश्चयवाचक सर्वनाम। घ प्रश्नवाचक सर्वनाम आणि ड संबंधवाचक सर्वनाम आणि च निजवाचक सर्वनाम। तर याप्रमाणे आपण सर्वनाम यांचा 6 प्रकार पाहणार आहे। किती? 6 प्रकार पाहणार आहे। तर चला पहिला बघूया की यामध्ये आपण काय करणार किंवा काय आहे। कळलं? हो। यापर्यंत तुम्हाला समजलं आहे की नाही? समजलं? छान। तर चला अजून बघूया। बघा, आता आपल्या समोर आलेला आहे क, म्हणजे कोणता? पहिला सर्वनामचा। तर क आहे काय? पुरुषवाचक सर्वनाम। काय आहे? क पुरुषवाचक सर्वनाम। तर चला बघूया या सर्वनाम बद्दल किंवा हा जे पुरुषवाचक सर्वनाम आहे त्याबद्दल आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला, जो सर्वनाम शब्द किसी पुरुष के नाम के बदले प्रयुक्त होते हैं तथा जो बोलने वाले, सुनने वाले अथवा जिसके बारे में कुछ कहा जाए, इन तीनों पुरुषों को बोध कराते हैं, उन्हें पुरुषवाचक सर्वनाम कहते हैं। तर हा पुरुषवाचक सर्वनाम काय आहे? नीटप्रमाणे ऐकून घ्या। ज्या सर्वनाम शब्द कोणताही पुरुष त्यांचा नाव बदले, कोणताही पुरुष त्यांच्या नाव बदले प्रयुक्त होणाऱ्या तथा बोलणाऱ्या व्यक्ती किंवा सुनणारा म्हणजे ऐकणारा व्यक्ती ज्यांचा बारेमध्ये आपण बोलणार आहे, ज्यांच्या मध्ये आपण बोलणार आहे, हा तीन जो पुरुष आहे त्यांचा आपल्याला बोध करून जात आहे, त्यांना आपण पुरुषवाचक सर्वनाम असंही म्हणतो। कळलं की नाही? हो। तर यांचा आता आपण पाहणार की काही उदाहरण, जसे मैं प्रतिदिन समय पर खेलने जाता हूं। तर मी प्रतिदिन समय म्हणजे वेळातून खेळायला जाणार आहे। तर याप्रमाणे मैं काय आहे? पुरुषवाचक सर्वनाम आहे। दुसरा बघा, तुम क्यों चिल्ला रहे हो? तुम म्हणजे तुमच्या जे बातमी आहे ते कोणीतरी ऐकत आहे ना। जेव्हा मी तुम्हाला म्हणतात की तू का असं ओरडतात, तर मी तुमचा जी बातमी ऐकतात म्हणजे बोलतात, तर तुम्ही माझा बातमी ऐकणार आहे, तर तू यांचा प्रयोग करून जात आहे। तिसरा, वो पढ़ रहा है, ती म्हणजे तिसरा जो व्यक्ती आहे त्यांना आपण जे शब्द उपयोग करते त्यांना आपण व असंही म्हणतो। जसे पुरुषवाचक सर्वनाम की 3 भेद आहे। यांचा किती भेद आहे? 3। पुरुषवाचक सर्वनाम यांचा किती भेद आहे? 3। तर चला बघूया। बघा, पहिला काय आहे? उत्तम पुरुष। काय आहे? उत्तम पुरुष। त्याला आपण प्रथम पुरुष असंही म्हणतो। कळलं? तर पहिला आहे तुमचा उत्तम पुरुष। बोलने वाला व्यक्ति स्वयं अपने लिए जिन सर्वनाम का प्रयोग करता है उन्हें उत्तम पुरुष सर्वनाम कहते हैं। कळलं? नीटप्रमाणे ऐकून घ्या। जेव्हा जे माणूस किंवा जे पण व्यक्ती स्वतःचा किंवा आपल्या ज्या शब्दाचा उपयोग करतात त्याबद्दल त्या शब्दाचा आपण सर्वनाम यांचा प्रयोग करून जात आहे त्यांना आपण उत्तम पुरुष असंही म्हणतो। कळलं की नाही?
लवकरच लवकर सांगा. कळलं. परत सांगत आहे मी, बोलताना व्यक्ती स्वयासाठी ज्या सर्वनामांचा प्रयोग करतात त्यांना आपण उत्तम पुरुष असंही म्हणतं. कळलं? जसं बघा इथं उदाहरण, मैं घर जा रहा हूं. मी स्वतःसाठी कोणत्या शब्दाचा प्रयोग करत आहे? मी म्हणजे मैं घर जा रहा हूं. मी घरी जात आहे. तर याप्रमाणे असं. दुसरा, हम घर जा रहे हैं. तर याबद्दल हम. तर याप्रमाणे मी हा दोन शब्दाचा प्रयोग आपल्यासाठी करत आहे. त्यांना आपण उत्तम पुरुष असंही म्हणतो. कळलं? आता दुसरा बघूया. दूसरा है तुमचा मध्यम पुरुष. कोणता है? मध्यम पुरुष. जो सर्वनाम शब्द सुनने वाले प्रयुक्त किया जाता है उसे मध्यम पुरुष सर्वनाम कहते हैं. ज्या सर्वनामचे शब्द जे ऐकतात आपल्याला त्या ऐकतात त्यांचा बद्दल जे प्रयुक्त करून जात आहे त्यांना आपण मध्यम पुरुष सर्वनाम असंही म्हणतो. कळलं की नाही? हो. जसं उदाहरण इथे बघा, तुम आज घर आना. तुम्ही आज घर या. तुम्ही आज घरी या. तर याबद्दल मी तुम्हाला जे शब्दाचा प्रयोग करत आहे तुमच्यासाठी त्यांना आपण मध्यम पुरुष असंही म्हणतो. दुसरा बघा, आप आज घर आना. तुम्ही आज घर या. तर याबद्दल तुम किंवा आप हा आम्ही दुसऱ्यासाठी शब्द वापरून जात आहे त्यांना आपण मध्यम पुरुष असंही म्हणतो. कळलं की नाही? हो. आता आपण पाहणार आहे अन्य पुरुष. बघा, जिस सर्वनाम शब्दों का प्रयोग बोलने अथवा लिखने वाले व्यक्ति, सुनने व पढ़ने वाले अतिरिक्त किसी अन्य व्यक्ति के लिए करते हैं वे अन्य पुरुष कहलाते हैं किंवा अन्य पुरुष सर्वनाम असंही म्हणतात. ज्या सर्वनामच्या शब्दाचा प्रयोग बोलणारा व्यक्ती अथवा लिहिणारा व्यक्ती अथवा ऐकणारा व्यक्ती अथवा वाचन करणारा व्यक्ती हा सगळंच अतिरिक्त अन्य व्यक्ती आहे ज्यांच्यासाठी आपण शब्द वापरून करत जात आहे त्यांना आपण अन्य पुरुषवाचक सर्वनाम असंही म्हणतं. जसे वह, उसे, उसका, उसकी, उसके, वे, उनका, उनकी, अनेक, उन्हें, उन्होंने इत्यादी. तर याप्रमाणे हा अन्य पुरुषचा उदाहरण आहे. जसे यांचा विशेष, यदि एक ही वाक्य में उत्तम पुरुष, आता एक ही वाक्यात उत्तम पुरुष, मध्यम पुरुष तथा अन्य पुरुष सर्वनाम, हा अन्य पुरुष सर्वनाम एक साथ एकासारखा कर्ता के स्थान पर आते. कोणत्या स्थानावर? कर्ता यांच्या स्थानावर आते. तो इनका कर्म इस प्रकार रखना चाहिए. तर यांचा कर्म जे आहे ते अशा प्रकारातून आपल्याला करायचं आहे. पहिले मध्यम पुरुष, पहिला आपल्याला काय करायचं आहे? मध्यम पुरुष, फिर अन्य पुरुष, नंतर अन्य पुरुष आणि अंत मध्ये अंतम पुरुष असंही म्हणतं. कळलं? हो. तर चला अजून बघूया. जैसे क्रम अशुद्ध वाक्य आणि शुद्ध वाक्यात करते. जैसे मैं, तुम और वह जाएंगे. तुम, वह और मैं जाएंगे. तर याप्रमाणे हा अशुद्ध आहे आणि हा शुद्ध आहे. दुसरा, वह, मैं और तुम चलेंगे. तुम, वह और मैं चलेंगे. तर याप्रमाणे. आता यांचं उदाहरण बघा, वह भी घर पर आएगा. वह ते पण म्हणजे वह. यह भी घर पर आएगा. हे पण घर पर येणार. तर याबद्दल असंही यांचं उदाहरण आहे. आता आपण दुसरा पाहणार. दूसरा बघा, निश्चितवाचक सर्वनाम. निश्चयवाचक सर्वनाम, जिस सर्वनाम शब्द के पास दूर की किसी वस्तु अथवा व्यक्ति का निश्चयात्मक बोध होता है उससे निश्चयवाचक सर्वनाम कहते हैं. जैसे यह, ये, वह आदि. निश्चयवाचक सर्वनाम काय आहे? ज्या सर्वनाम शब्दाच्या पासातून जवळच दूर काही वस्तू अथवा व्यक्ती यांचा निश्चित बोध होत जात आहे त्यांना आपण निश्चयवाचक सर्वनाम असंही म्हणतं. जैसे य, वह, ये इत्यादि. आणि विशेष निश्चयवाचक सर्वनाम का प्रयोग अन्य पुरुष की तरह ही हो सकता है. निश्चयवाचक यांचा सर्वनाम जे आहे त्यांचं अन्य पुरुष याचाही होतं. जसे पहिला, यह मेरी पुस्तक है, इसे मैंने पढ़ लिया है. हा माझी पुस्तक आहे आणि मी यांना वाचन करलेला आहे. तर याप्रमाणे दुसरा बघणार, व आम का पेड़ है. हा कोणता पेड़ आहे? आमचा वृक्ष आहे. तर याबद्दल इसमें बहुत सारे आम है. यांच्या खूपच आम आले आहेत. तर याप्रमाणे असंही दिलेले जाते. विशेष निश्चयवाचक सर्वनाम के सामने यदि संज्ञा शब्द रख दिया तो वह सर्वनाम न रहकर विशेषण बन जाता है. निश्चयवाचक सर्वनाम यांच्या समोर आता आपण संज्ञा शब्द असं ठेवलेलं जाणार आहे. तर या ज्या सर्वनाम त्यांना आपण सर्वनाम नाही विशेषण असंही म्हणतो. निश्चयवाचक सर्वनाम वह तभी कहलाएगा जब निश्चित संख्या के स्थान पर प्रयुक्त किया गया है. निश्चयवाचक सर्वनाम असं त्यांना सांगणार आहे जेव्हा ते निश्चित संख्या त्या स्थानचा प्रयुक्त केलेले जात आहे. निश्चय म्हणजे जे शब्द खरंच आहे त्यांना काहीही बदलाव नाही करायचं त्यांना म्हणतात.
जसं आता आपण पाहणार आहे अनिश्चयवाचक सर्वनाम। बघा, अनिश्चित प्राणी, पदार्थ अथवा वस्तु के बदले प्रयुक्त किए जाने वाले सर्वनाम शब्द अनिश्चयवाचक सर्वनाम कहलाते हैं। नीट प्रमाणे ऐकून घ्या। निश्चित प्राणी, पदार्थ अथवा वस्तू यातून बदलून प्रयुक्त किया जाणार आहे त्यांना आपण त्या शब्दाला आपण सर्वनाम शब्दाला अनिश्चयवाचक सर्वनाम असंही म्हणतो। जसे बाहर कोई चिल्ला रहा है, बाहर म्हणजे बाहेर कोणी चिल्लत आहे, तर याप्रमाणे बाहर कोई, तर तुम्हाला नाही माहित आहे की कोण आहे, कारण की तुम्हाला नाव नाही माहित, कोणी तर आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, कोणी तर आहे, पण मला माहित नाही, तर त्यांना आपण काय म्हणतात, अनिश्चयवाचक सर्वनाम ही म्हणतात। पेड़ में कुछ फल गिरे हैं, तर पेड़ से कुछ फल म्हणजे वृक्षातून काही फल खाली पडलेलं आहे, पण कोणतं आहे, आम आहे, आंबा आहे, पेरू आहे, हा सगळ्यातून कोण आहे नाही माहित, पण काही फल खाली पडलेलं आहे। तर याप्रमाणे आपल्याला निश्चय म्हणजे अनिश्चय आपल्याला माहिती नाही आणि निश्चय मध्ये काय होतं, जे आहे तेच विषय। कोई सर्वनाम प्रयोग प्राय व्यक्ति के लिए किया जाना जाता है, जबकि कुछ सर्वनाम का प्रयोग वस्तु अर्थात पदार्थ के लिए किया जाता है। इथे म्हणाले आहे कोणताही सर्वनाम त्यांचा प्रयोग किंवा व्यक्ती यांच्यासाठी केलेले जातात, परंतु कोणता सर्वनाम यांचा प्रयोग वस्तू अर्थात पदार्थ यांच्यासाठी केलेले जात आहे। कळलं? हो। तर चला अजून बघूया। बघा, आताच्या आपल्या समोर आलेला आहे प्रश्नवाचक सर्वनाम। कोणता आलेला आहे? प्रश्नवाचक सर्वनाम। तर प्रश्नवाचक सर्वनाम काय आहे बघा, जो सर्वनाम शब्द प्रश्न रूप में किसी संज्ञा, जेव सर्वनाम शब्द प्रश्न रूपातून कोणताही संज्ञा शब्द व्यक्ती वस्तू अर्थात व्यक्ती वस्तू या त्यांचं बद्दल या स्थानातून प्रयुक्त केले जातात त्यांना आपण प्रश्नवाचक सर्वनाम असंही म्हणतो। जसे बघा इथे देखो वहां कोण आया है, बघा तिथे कोण आलेला आहे आणि सर्वश्रेष्ठ महत्वाची गोष्टी प्रश्नवाचक चिन्ह असंही। दाल में क्या पड़ा है, दालातून काय पडलेला आहे। तिसरा अंदर कौन आ गया है, आतमध्ये कोण आलेला आहे आणि वे क्या मांग रहे हैं, ते काय मागते। तर याप्रमाणे हा जे प्रश्नवाचक चिन्ह आहे किंवा जेव्हा कोण, काय, कुठे, केव्हा, तर याप्रमाणे जेव्हा बघतात त्यांना आपण प्रश्नवाचक सर्वनाम असंही म्हणतो। बघा, उपयुक्त अधोरेखित किए गए प्रश्नवाचक शब्द किसी न किसी शब्द किंवा संज्ञा शब्द के बदले प्रयुक्त हुए हैं। उपयुक्त जे अधोरेखित केलेले आहे त्यांच्या प्रश्नाचा जो शब्द आहे कोणताही संज्ञा किंवा कोणताही शब्द बद्दल प्रयुक्त केलेले जाते। आता ये प्रश्नवाचक सर्वनाम है, आता हे प्रश्नवाचक सर्वनाम आहे। विशेष कौन का प्रयोग किसी प्राणी के लिए, कोणता प्रयोग हा कोणताही प्राणी सोबत, तथा क्या का प्रयोग किसी वस्तू के लिए किया जाता है आणि का हाचा प्रयोग कोणत्याही वस्तूबद्दल केले जात आहे। कळतं? हो। आता आपण पाहणार आहे संबंधवाचक सर्वनाम। कोणता? संबंध। बघा, जो सर्वनाम शब्दों दो सर्वनाम में परस्पर संबंध बोध कराते हैं उन्हें प्रधान वाक्य आश्रित है वाक्य से जोड़ते हैं उन्हें संबंधवाचक सर्वनाम कहते हैं। बघा, संबंधवाचक सर्वनाम काय? जे सर्वनाम शब्द दोन सर्वनामातून परस्पर संबंध बोध करून जात आहे आणि एक प्रधान वाक्य त्यातून आश्रित वाक्य जोडलेले जात आहे त्यांना आपण संबंधवाचक किंवा संबंधवाचक सर्वनाम असंही म्हणतो। जसं पहिला जिसकी लाठी उसकी भेस, तर जिसकी आणि उसकी हा संबंध आहे, ज्यांची आणि त्यांची हा संबंध आहे। दुसरा जैसे करोगे वैसा भरोगे, जैसा आणि वैसा, तर याप्रमाणे हा संबंध जोडून जात आहे। जो डर गया वो मर गया, जो आणि वो, तर याप्रमाणे असंही केलेले जात आहे। याबद्दल तुम्हाला समजणार का हा जे संबंध जोडून जात आहे अशा प्रमाणेही। कळलं? हो। आता आपला समोर आहे निजवाचक सर्वनाम। बघा, जो सर्वनाम शब्द कर्ता स्वय करने के लिए प्रयुक्त करता है, जे सर्वनाम शब्द कर्ता स्वय बद्दल प्रयुक्त करून जात आहे वे निजवाचक सर्वनाम कहलाते, ते निजवाचक सर्वनाम असंही म्हणतं। जसे व स्वयं पडेगा, स्वयं म्हणजे स्वतःसाठी, तर जिथे स्वतःसाठी जे शब्द आपण वापर करून जात आहे त्यांना आपण निजवाचक सर्वनाम असंही म्हणतो। दुसरा बघा, व आप ही बोले जा रहे था, तर आप ही, तर याबद्दल। तिसरा उसने अपने आप सब काम कर लिया, त्यांनी आपला सगळं काम केले, अपने म्हणजे आपल्यासाठी, तर अपने आप। इसे मैं खुद करूंगा, यांना मी स्वतःही करणार, तर खुद। तर इथे तुम्ही बघणार कि आप शब्द का प्रयोग पुरुषवाचक, आदर सूचक तथा निजवाचक दोनों प्रकार के सर्वनाम के रूप में किया जाता है।
हा जे शब्द आहे त्यांचा प्रयोग आदरसूचक किंवा निजवाचक या दोनही प्रकारचे सर्वनाम रूपातून केलेले जात आहे. जैसे पहिला, आप कृपया उधर जाइए, पुरुषवाचक सर्वनाम. आप कल हमारे घर आइए, पुरुषवाचक सर्वनाम. यह समस्या मैं अपने आप ही कर लूंगा, निजवाचक सर्वनाम. मैं आप ही आ जाऊंगा, तर निजवाचक सर्वनाम. तर याप्रमाणे असंही होऊन जात आहे. कळलं हो. तर चला अजून बघूया. आता तुम्हाला मी काही प्रश्न दिलेले आहे, त्यांचं उत्तर पण दिले आहे, तर कसं आहे बघूया. बघा, निम्नलिखित प्रयुक्त सर्वनाम को पहचानिए. वे गला फाड़ फाड़ कर रोती थी. वे, तुम्हाला शोध करायचा की हा कोणता आहे. हे तुमचा गृहपाठ आहे. बघा, क्या आदर्श थे आपके सामने, क्या आपके. मैंने लिखने से पहले ही पढ़ना शुरू कर दिया था. मैंने, उनकी भविष्यवाणी कभी कभी बहुत सच होती थी. उनकी. पाचवा, तुम्हारे बदन में भी सारे गहने उतरवा लिए. तुमच्या जो बदनावर जे गहने होते ते उतरून झाले. तर तुम्हारे. ये कौन सा महीना चल रहा है. यह, जो हम शौक से करना चाहते हैं उसके लिए रास्ता निकाल लेते हैं हम. मुझे जीवन को सहज और खुले ढंग से जीना पसंद है. मुझे. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की सर्वनाम कसंही दिलेले जात आहे. तुमचा गृहपाठ आहे, तुम्हाला करायचं आहे. निम्नलिखित सर्वनाम शब्दों को अपने वाक्य में उचित प्रयोग करके लिखो. तर हा तुम्ही तुम्हाला दिलेले आहे तुम. तर यांचं उत्तर काय, तुम अपना काम स्वयं करो. तुम्ही आपला कार्य स्वतः करा. स्वयं, मैं स्वयं बाजार सब्जी खरीदूंगा. मी स्वतः बाजारातून सब्जी खरीदणार आहे. तुमने, तुमने मेरे साथ बुरा व्यवहार किया. तुम्ही लोकांना माझ्यासाठी खूपच बुरा व्यवहार केलेले आहे. आजकल तुम्हें क्या हो गया. आजकल तुम्हाला काय झालेलं आहे मला माहित नाही. आप गर्मी की छुट्टियों में क्या कर रहे हैं. कौन, दरवाजे पर कौन आकर खड़ा है. दरवाजातून कोण उभे आहेत. मेरी, मेरी आवाज मेरी ही पहचान है. माझी जी आवाज आहे माझी पहिचान आहे. तर याबद्दल तुम्ही असंही वाक्याचं उचित तुम्हाला करायचं आहे. तर आज आम्ही काय शिकलो, आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हा जे सर्वनाम आहे त्यांचा परिभाषा किंवा त्यांचा आपण प्रकारे पाहिले आणि त्यांचं उदाहरण पण पाहिले. तर याप्रमाणे कसं दिलेले आहे तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि समजून घ्या. धन्यवाद.